नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा जो आता फोटो मी दाखवतोय हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये सध्या प्रॉब्लेम दिसतोय. तर हा का होतोय आणि त्याचे कारण काय आहेत आणि त्याला काय कंट्रोल करायला पाहिजे, ते कसं कंट्रोल करायला पाहिजे. तर हा प्रॉब्लेम येतोय ओव्हरहीट झाल्यामुळे. ओव्हरहीट याचा अर्थ की आत्ताचं जर टेम्परेचर बघितलं तर साधारणपणे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 40+ टेम्परेचर ऑलरेडी पोचलेलं आहे. आणि ह्या वेळेचा उन्हाळा थोडासा जास्त कडक आहे. त्यात असं झालं आहे की टेम्परेचर जर बघितलं तर पूर्ण दिवसभराचं टेम्परेचर हे कंटिन्यूली जास्त राहतं. मग ह्यामध्ये काय होतं की झाडाचं वॉटर लॉस जास्त होतो. त्याच्यामुळे झाडातून जे पण काय झाडं असतील ते झाडं पोटॅश अपटेक करू शकत नाही आहेत. त्यामुळे जे कडा ज्या जळलेले दिसत आहेत तर त्यामुळे दिसत आहेत, पहिली गोष्ट. आता दुसरे बरेच शेतकरी काय करतायत की अजूनही काही शेतकरी, मी अजून खूप वेळा सांगूनही काही शेतकरी उन्हात फवारण्या करतात. ड्रीपचं आता उन्हात फवारण्या करू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जिथे शक्य आहे, आता लाईटीचा प्रॉब्लेम बऱ्याच जागी आहे, तर जिथे शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी दुपारचं पाणी अजिबात देऊ नका. एकतर सकाळचं पाणी द्या 9-10च्या आधी, किंवा संध्याकाळी 4-5 नंतर पाणी द्यायचा प्रयत्न करा. दुपारच्या पिरियडमध्ये पाणी अजिबात देऊ नका, त्यामुळे झाडं स्ट्रेसमध्ये जाणार आहे. आता हे कंट्रोल कसं करायचं, तर ह्याला आपण 3 वेगवेगळ्या डिवायडेशन करू. एक फर्टिगेशन करू, एक पाण्याचं नियोजन करू, आणि तिसरं आहे ते त्याचे प्रॅक्टिसेस काय काय करू शकतो. तर पहिला मुद्दा फवारणी. तर सध्या सिच्युएशनला आपण फवारण्या जे पण काही करतो दुपारच्या करायच्या नाही आहेत, सकाळी आणि संध्याकाळी फवारणी करायची आहे. स्ट्रॉंग कोणतंही औषध वापरू नका, प्रमाण जास्त वापरू नका. जास्त इसी जर झाला, म्हणजे जर जास्त हार्ड जर औषध झालं तर पानं जळायचे चान्सेस जास्त असतात. तर फवारणी कोणती घ्यायची, तर फवारणीमध्ये आपण सिलिकॉन पावडर बेसमधलं घेत असाल तर 2 ग्रॅमने घ्या, आणि जर लिक्विड बेसमधलं घेत असाल तर 1 ml ने घ्या. त्याच्यासोबत आपण झिंक वापरायचं आहे. झिंकचं प्रमाण 1 ग्रॅमने ठेवा जर चिलेटेड वापरत असाल तर, आणि जर ऑक्साईड फॉर्ममधलं लिक्विडमधलं जर वापरत असाल तर ते 1 ml प्रमाण घ्या. आणि ह्याचं प्रमाण, ह्याच्यामध्ये कुठलेही जास्त औषधं मिक्स करू नका. ह्याच्यापेक्षा तुम्ही एखादं जर खत म्हणून देऊ शकता ते म्हणजे 13-0-45. 13-0-45 साधारणपणे 3 ते 4 ग्राम प्रमाणे 1 लिटरला प्रमाण वापरा. हा स्प्रे घ्या. पाण्याचं नियोजन तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे, सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या, दुपारचं पाणी देऊ नका. पाण्याची फ्रिक्वेन्सी वाढवा. याचा अर्थ की 2-3 दिवसाला जे आपण पाणी देतोय ते पाणी तुम्ही प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ दिलं तरी सुद्धा चालेल. 1 तास सकाळ 1 तास संध्याकाळ देऊ शकता तरी सुद्धा चालेल. किंवा ज्याची शक्यता, ज्यांना बाबा पाणी एवढं अवेलेबल नाही आहे, त्यांनी ॲटलिस्ट मी म्हणतोय की दररोजच्या दररोज संध्याकाळी, किंवा शक्यतो संध्याकाळी ट्राय करा. सकाळी जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. त्यातही सकाळी टाळा, संध्याकाळी देऊ शकता. संध्याकाळी पाणी दिलं तर चांगलं राहील. एखादं फ्लड पाणी देता आलं तरी सुद्धा चालेल. आता तिसरा मुद्दा, जी झाडं लहान आहेत, ज्यांची हाईट अजूनही साधारणपणे 4-5 फुटाच्या पेक्षा छोटी झाडं आहेत, त्यांचे झाडांची जर बघितलं तर जुनी पानं, जी आधीची पानं आहेत, खालची पानं आहेत, ती जळायला चालू झाली आहेत. तर ती जळायला लागली आहेत पोटॅशियम डिफिशियन्सीमुळे. तर असं करू नका की एकदमच 10 किलो पोटॅश दिले. पोटॅश जर द्यायचं असेल तर पोटॅश तुम्ही देताना मॅग्नेशियम सल्फेट एक साधारणपणे 4 ते 5 किलो, आणि त्याच्यामध्ये 2 किलो पोटॅश हा मिक्सचर करून तुम्ही ड्रिप थ्रू देऊ शकता, जेणेकरून पोटॅशची डिफिशियन्सी निघेल. आता ह्याच्यात प्रॅक्टिकल काय करू शकतो आपण, जे प्लॉट छोटे आहेत त्या प्लॉटला जर आपल्याकडे कुठल्याही जुन्या पिकांची कुठलीही पालापाचोळा जर शिल्लक असेल किंवा काहीही असेल तर बुंड्यावरती पालापाचोळा टाकून घ्या, जेणेकरून जे पण काही पाण्याचे इव्हॅपोरेशन जमिनीतून होतं तेही कमी होईल. मुळ्या गार राहतील, मुळ्यांचं ॲक्टिव्हेशन राहील. सध्या सिच्युएशनला जमीन ही तापायला आल्यामुळे मुळ्यांचं ॲक्टिव्हेशन कमी आहे. पाण्याचं इव्हॅपोरेशन जमिनीतूनही चालू आहे आणि पानामधूनही चालू आहे. ठीक आहे. सो ह्या 2-3 गोष्टी जर केल्या तर ह्यात कंट्रोल बऱ्यापैकी. जे मोठे करमाळा असेल, कंदर असेल, तर इकडची केळी आता सध्या सिच्युएशनला थोडीशी संपलेली आहे, म्हणजे थोडेफार प्लॉट राहिलेले आहेत. परंतु सध्या सिच्युएशनला जर बघितलं तर मार्केट रेट थोडे प्लसमध्ये चालू झालेले आहेत. साधारणपणे 15-16 रुपयेपर्यंत मार्केट गेलेलं आहे. शेतकऱ्यांनी गडबड करू नये. प्लॉटला व्यवस्थित रेट भेटेल ह्याची काळजी करूनच प्लॉट द्यावेत. धन्यवाद.